नमस्कार, मी तुमचा लाडका शिवराज। आज आपण जाणार आहोत किल्ले पुरंदर येथे। किल्ले पुरंदर पुणे सासोड तालुक्यामध्ये येतो। त्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पुरंदर या किल्ल्याचे सर्वात मोठे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे या किल्ल्यावर स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे। हा किल्ला इसवी सन 1489 च्या सुमारात आदिलशाहीच्या सरदार मलिक अहमदने जिंकला। पुढे शतक 1550 मध्ये तो किल्ला आदिलशाहीत आला। महाराष्ट्रामधील उंच किल्ल्यांमधील हा किल्ला 4 नंबर क्रमांकावर येतो। हा किल्ला मिलिटरीच्या ताब्यात असून आधार कार्ड असल्याशिवाय आपल्याला किल्ल्यात प्रवेश करता येत नाही। इसवी सन 1649 मध्ये आदिलशाही शहाजी राजांना कैद केले। त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीचे किल्ले आपल्या ताब्यात घेतले, म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाहींनी फत्तेखानास पाठवले। किल्ले पुरंदर भ्रमंती करण्यासाठी पुण्याचे काका व मित्र परिवार होते। एकीकडे आपले वडील कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानानी स्वारीमुळे स्वराज्याला धोका निर्माण झाला होता, म्हणून यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली। मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता। किल्ल्याच्या पायथ्याशी आपल्याला पद्मदुर्ग तलाव पाहावयास मिळतो। पुरंदरच्या साहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानास झुंज दिली आणि लढाई जिंकली। शिवाजी महाराजांनी पहिल्या लढाईमध्ये मोठे यश प्राप्त झाले। 1995 मध्ये शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर यास गडाचे सरसेनापती बनवले। मित्रांनो, आज आलेलो आपण पुरंदर किल्ल्यावर। पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे। आता आपण म्युझियम बघायला जाणार आहोत। चला तर मग जाऊया। 14 मे 1657 रोजी गुरुवार या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा पुरंदर या किल्ल्यावर जन्म झाला। म्युझियम मध्ये गेल्यानंतर आपल्याला किल्ल्याचे फोटो व नावे पाहावयास मिळतात। कोरीवगड, वासोटा पण वासोटाला जायचे प्रचंडगड तोरणा फोटो काय बरं लावले हो ना। मदनगड, चांदोडचा ना, इंद्राई किल्ला चांदोडचा मस्त। क्या बात है, ये तो फोटो है का नहीं। उंबरखिंडच्या लढाईमध्ये वापरलेले भाले आपल्याला पाहावयास मिळतात। ही इमारत आर्मीवाल्यांनी आता बांधलेली आहे।
पुरंदर किल्ल्यावरती छत्रपती संभाजी महाराजांनी 4 ग्रंथ लिहिले. नक्षंता, नायिका भेद, 7 शतक आणि बुधभूषण हे ग्रंथ लिहिले. छत्रपती संभाजी महाराजांचा पुरंदर किल्ल्यावर कोणत्या ठिकाणी जन्म झाला हे सांगता येत नाही. छत्रपती संभाजी महाराजांचे पुतळ्याचे दर्शन करून किल्ल्याच्या माचीक जाणार आहोत. महादेवाचे दर्शन झाल्यानंतर आपण पुढील किल्ला बघणार आहोत. किल्ल्यावरील उद्ध्वस्त झालेले चर्च आपल्याला पाहावयास मिळतं. पुरंदरचा तह 1665 मध्ये मुघल सरदार मिर्झा राजा जयसिंग याने पुरंदरला वेढा दिला. दिलेर खान वज्रगडवर ताबा घेतला, तसेच पुरंदरवरती हल्ला केला आणि पुरंदरच्या माचीचा ताबा घेतला. माचीवरती खानाचे मुरारबाजी यांचे घनघोर युद्ध झाले. या ठिकाणी मुरारबाजी पडले आणि त्याबरोबर पुरंदरही पडला. ही वार्ता जेव्हा राजांना कळाली तेव्हा राजांनी जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि 11 जून 1665 ऐतिहासिक प्रसिद्ध पुरंदर तह झाला. या ठिकाणी मुरारबाजी यांची समाधी आपल्याला पाहावयास मिळते. नमस्कार, आज आपण आलेलो आहे पुरंदर किल्ला बघण्यासाठी. पुरंदर किल्ल्याचा हा प्रवेशद्वार आहे, बघू शकता तुम्ही. हा पुरंदर किल्ला पुणे येथे येतो, पुणे जिल्ह्यात येतो. पुणे शहरापासून साधारण 35 किलोमीटर. पुणे शहरापासून हा साधारण 35 किलोमीटर अंतरावर आहे. गडावर रिस्ट्रिक्शन असल्यामुळे थोड्याफार ठिकाणी आपण गडाचा हा पहिला महादरवाजा आहे. या ठिकाणी फक्त आपण मोबाईल घेऊन जाऊ शकतो.
पुढे गेल्यानंतर आपणाला मोबाईल बंदी आहे, त्यामुळं आपण जेवढं शक्य आहे तेवढं दाखवत आहे. किल्ल्याच्या माचीक जाताना मोबाईल जमा केल्यानंतर आपण किल्ल्याच्या माचीक जाऊ शकतो. जुने फोटो मार्फत तुम्हाला पुढचा किल्ला दाखवणार आहोत. हा बघू शकतात किल्ल्याचा दुसरा प्रवेशद्वार. शेजारीच आपल्याला सुबक मूर्ती पाहावयास मिळते. या तहानुसार महाराजांना 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले. त्या किल्ल्यांचे नावे पुरंदर, रुद्रमाळ, कोंढाणा, रोईडा, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, प्रबळगड, माऊली, मनोरंजन, कनोजगड, कर्नाळा, सोनगड, पळसगड, भंडारदुर्ग, नरदुर्ग, मार्गगड, वसंतगड, नगड, अंकोला, खारीदुर्ग अर्थात सागरीदुर्ग आणि मानगड हे तहानुसार देण्यात आले. 8 मार्च 1670 रोजी निळोपंत मुजुमदारी यांनी हा किल्ला स्वराज्यात दाखल केला. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने हा किल्ला जिंकून त्याचे नाव आजमगड ठेवले. पुढे मराठ्यांच्या वतीने शंकराजी नारायण सचिवांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. इसवी सन 1818 मध्ये इंग्रजांनी हा किल्ला पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. पुरंदर किल्ल्यावरतून आपल्याला वज्रगड किल्ला पाहावयास मिळतो. एक दीड तासाची पायपीट करून आल्यानंतर किल्ल्याच्या माचीवर आपल्याला पुरंदरेश्वर महादेवाचे मंदिर पाहावयास मिळतं. आकर्षक पायरी मार्गाने आपण मंदिराकडे जाणार आहोत. हे बघा, पुरंदरच्या माचीवरचं पुरंदरेश्वर महादेव मंदिर आपल्याला पाहावयास मिळतं. समोरच आपल्याला दीपमाळ, नंदी आणि मंदिर आणि आपल्याला समाधी पाहावयास मिळते. ही समाधी मोरारबाजी यांची असावी, कारण माचीवरतीच मोरारबाजी यांचे घनघोर युद्ध झालेले होते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नक्कीच भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.